हे गाईज, वेलकम बॅक टू ऑल इन वन कॉर्नर. आपलं सर्वांचं स्वागत आहे ऑल इन वन कॉर्नरमध्ये. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट 9th इंग्लिश ॲक्टिव्हिटी नंबर 43. So the learning outcome of the activity number 43 is the learner engage in conversation in English with people from different professions using appropriate vocabulary. So तुमचा आजचं लर्निंग आउटकम आहे की जो विद्यार्थी आहे तो कन्व्हर्सेशन करू शकेल इंग्लिशमधनं विथ डिफरंट प्रोफेशन युजिंग ॲप्रोप्रिएट vocabulary. Instruction for teachers and parents are given below. First, explain the activity in simple words to the students. ही जी ॲक्टिव्हिटी ती सिम्पल वर्ड्समध्ये एक्सप्लेन करायची विद्यार्थ्यांना. एनकरेज द लर्नर्स टू फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन्स. सिम्पल आणि शॉर्ट क्वेश्चन्स बनवायचे आहे. क्रिएट दी सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर टू मेक द ॲक्टिव्हिटी सक्सेसफुल. ही ॲक्टिव्हिटी सक्सेसफुल करण्यासाठी जे सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर आहे ते क्रिएट करायचं आहे टीचरने. Make the learner aware to use proper vocabulary. So these are the instruction for teachers. Then instruction for students: frame questions according to given subject or a situation, use proper vocabulary, keep proper sequence of the questions, and the last, begin and end the interview properly. So instructions सेम आहेत तुमचे. 4-5 दिवसापासून instructions सेम येत आहेत. सो इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर इन्स्ट्रक्शन्स आहेत की जी वोकॅब्युलरी ती प्रॉपर यूज करा. त्यानंतर सिक्वेन्स आहे क्वेश्चनचा तो प्रॉपर सिक्वेन्स यूज करा. आणि इंटरव्ह्यू आहे तो जो प्रॉपरली सुरुवात करा त्याची आणि एंडसुद्धा त्याचा प्रॉपर करा. सो इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स आणि इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स आता आपण समजून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण पुढे वळूया. तुमची लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे आता. यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन इन अ न्यू स्कूल ड्यू टू ट्रान्सफर ऑफ युअर फादर. तुमच्या वडिलांच्या नोकरीच्या बदलीमुळे तुम्हाला एका नवीन स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्याचं आहे. डिस्कस दी प्रोसेस ऑफ ॲडमिशन विथ द ऑफिस क्लर्क ऑफ द स्कूल. तर तुम्हाला जी ॲडमिशन प्रोसेस आहे तर ती तुमच्या नवीन शाळेच्या क्लर्कसोबत तुम्हाला डिस्कस करायचं आहे. सो एनकरेज द लर्नर टू डेव्हलप अ कन्व्हर्सेशन विथ फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द पेअर ऑफ हिज ऑर हर एज. तर हे टीचरचं काम आहे की एनकरेज करायचं लर्नरला. तर खाली तुम्हाला कन्व्हर्सेशन दिलेलं आहे तर ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला हे नोटबुकमध्ये तुम्हाला लिहावं लागेल. तुम्हाला स्क्रीनवर कन्व्हर्सेशन दिसत असेल, आपण रीड करूया. सो लर्निंग ॲक्टिव्हिटी. ए सेड, गुड मॉर्निंग सर, कॅन आय गेट इन्फॉर्मेशन अबाउट क्वेश्चन्स इन दिस स्कूल. सो बी सेड, येस ऑफकोर्स. इन विच स्टँडर्ड डू यू वॉन्ट ॲडमिशन. तर तुम्हाला कोणत्या इयत्तेत ॲडमिशन घ्यायचं आहे. देन बी सेड, आय वॉन्ट ॲडमिशन इन 9th स्टँडर्ड. मला 9वीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. सो बी सेड, विच वॉज युअर प्रिव्हियस स्कूल. तुमचे आधीचे स्कूल कोणते होते. सो ए सेड, आय वॉज स्टडिंग इन ज्ञान मंदिर इन जालना. मी जालन्यामधील ज्ञान मंदिर शाळेमध्ये शिकत होते. बी सेड, व्हाय डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन इन दिस स्कूल. तुम्हाला या शाळेमध्ये ॲडमिशन का घ्यायचे आहे. सो ए सेड, ड्यू टू ट्रान्सफर ऑफ माय फादर आय वॉन्ट टू टेक ॲडमिशन हिअर. माझ्या वडिलांच्या बदलीमुळे मला इथे ॲडमिशन घ्यायची आहे. बी सेड, ओके यू कॅन टेक ॲडमिशन हिअर. ठीक आहे, तुम्ही घेऊ शकता तिथे ॲडमिशन. सो ए सेड, थँक्स सर, मे आय नो द फीज ऑफ ॲडमिशन. तर ए सेड म्हणजेच ए म्हणेल की धन्यवाद सर, मला इथली फी म्हणजे ॲडमिशनसाठी जी फी आहे ते माहिती करू शकतात का तुम्ही. सो बी सेड, येस यू विल गेट ऑल द इन्फॉर्मेशन इन प्रॉस्पेक्ट ऑफ अवर स्कूल. तर हो, तुम्हाला ही सर्व माहिती आमच्या जी शाळेचं प्रॉस्पेक्ट आहे, माहितीपत्रक आहे, त्यामध्ये मिळेल. तर ए सेड, ओके सर, व्हॉट अबाउट युनिफॉर्म. ओके, आणि जो युनिफॉर्म आहे त्याचं काय. तर बी सेड, फॉर युनिफॉर्म यू हॅव टू पे एक्स्ट्रा चार्जेस, वी विल प्रोव्हाइड यू युनिफॉर्म. तर युनिफॉर्मसाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस म्हणजे फी द्यावी लागेल आणि आम्हीच शाळेमार्फत तुम्हाला युनिफॉर्म देणार. ए सेड, सर मे आय नो द स्कूल टायमिंग्स प्लीज. बी सेड, येस युअर स्कूल टाईम इज फ्रॉम 12 PM टू 5 PM. तर तुझ्या शाळेची वेळ काय राहणार, दुपारी 12 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर अशा प्रकारे तुम्ही हे कन्व्हर्सेशन म्हणजे तुम्ही हे जे डिस्कशन आहे, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे शाळेमध्ये, तर तुम्ही तुमच्या शाळेच्या क्लर्कसोबत हे डिस्कशन केलेलं आहे आणि ते कंप्लीट झालेलं आहे. सो तुम्हाला लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये हे कन्व्हर्सेशन आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे सॉल्व ॲक्टिव्हिटी ऑर डेमो.
तर तुम्हाला ते सेंटेन्स दिलेले आहे बघा, आपण रीड करूया. ए सेड गुड मॉर्निंग सर, कॅन आय गेट इन्फॉर्मेशन अबाउट ॲडमिशन इन दिस स्कूल? देन बी सेड येस ऑफकोर्स, इन विच स्टँडर्ड डू यू वॉन्ट ॲडमिशन? देन ए सेड आय वॉन्ट ॲडमिशन इन दी 9th स्टँडर्ड. बी सेड विच वॉज युअर प्रिवियस स्कूल? A said I was studying in Dhyan Mandir in Jalna. B said why do you want to take admission in this school? A said due to transfer of my father I want to take admission here. So in this way a learner tries to develop a conversation with proper vocabulary and with proper questions with a pair. So तुम्हाला सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरे दिलेली होती. तर तुम्हाला सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये जे पुढचे क्वेश्चन्स आहे, कन्व्हर्सेशन आहे, ते कंप्लीट करायचं आहे. तर आपण जे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये कन्व्हर्सेशन कंप्लीट केलं त्यातले तुम्ही हे कन्व्हर्सेशन याच्या पुढे लिहू शकतात. म्हणजे तुम्हाला सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये काय लिहावं लागेल, हे जे दिलेलं तुम्हाला 3-4 वाक्य दिलेली ते त्यानंतर तुम्हाला काय लिहावं लागेल ते मी सांगते. बघा, तुम्हाला कन्व्हर्सेशन कंप्लीट करायचे सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये. सो तुम्हाला जे सेंटेन्स त्यांनी दिलेले आहे आधी 3-4 ते लिहायचे आणि त्यानंतर तुम्हाला हे बाकीचं कन्व्हर्सेशन सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये लिहायचं आहे. सो गाईज, तुम्हाला आजच्या ॲक्टिव्हिटी नंबर 43मध्ये नोटबुकमध्ये सर्वप्रथम लर्निंग ॲक्टिव्हिटी लिहायची. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये कन्व्हर्सेशन लिहिल्यानंतर सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला हे जे बाकीचं कन्व्हर्सेशन आहे ते लिहायचं आहे. तर ही झाली तुमची सॉल्व ॲक्टिव्हिटी कंप्लीट. त्यानंतर आहे प्रॅक्टिस. टेल द लर्नर्स टू कन्वर्स विथ हिज ऑर हर पेअर ऑन अ डिफरंट टॉपिक्स. एनकरेज द लर्नर्स टू एंगेज इन मोर डिस्कशन्स. आस्क हिम ऑर हर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन. सो प्रॅक्टिस सेक्शन तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायची गरज नाही. सो लेट्स मूव टुवर्ड्स दी युअर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. So in extension activity there is a question. You want to open a saving bank account in a bank. Discuss the process with the bank manager. So in extension activity you have to write conversation with the bank manager. You have to open saving bank account in a bank and you have to discuss the process with the bank manager. So म्हणजेच काय, तुम्हाला बँकमध्ये तुम्हाला खाते उघडायचे आहे आणि तुम्हाला जो बँकेचा मॅनेजर आहे त्याच्यासोबत तुम्हाला ही जी प्रोसेस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय काय लागेल, काय काय डॉक्युमेंट्स काय काय करावं लागेल ते तुम्हाला बँक मॅनेजरसोबत डिस्कस करायचं आहे. आणि ते जे कन्व्हर्सेशन आहे ते तुम्हाला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. तर चला, तर मग आपण याचे आन्सर बघूया. तर तुम्हाला असं कन्व्हर्सेशन लिहायचं आहे. कस्टमर सेड हाय, आय नीड टू ओपन ॲन अकाउंट इन युअर बँक, सो कुड यू प्लीज गाईड मी फॉर दॅट. तर मला तुमच्या बँकमध्ये ओपन करायचं आहे एक अकाउंट, तर तुम्ही प्लीज मला गायडन्स द्याल का? तर बँक मॅनेजर सेड शुअर सर, आय विल बी गायडिंग यू रिगार्डिंग दी फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड फॉर ओपनिंग ॲन अकाउंट. तर बँक मॅनेजर म्हणेल हो शुअर, मी तुम्हाला गाईड करेल, सर्व माहिती सांगेल रिगार्डिंग टू दी फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड फॉर ओपनिंग ॲन अकाउंट. म्हणजेच एक अकाउंट ओपन करण्यासाठी ज्या ज्या फॉर्मॅलिटीज आहे त्या कंप्लीट करण्यासाठीची सर्व माहिती मी तुम्हाला देईल. कस्टमर सेड लेट मी नो व्हॉट ऑल डिटेल्स आर रिक्वायर्ड फॉर दॅट. तर मला सांगा की कोणकोणत्या डिटेल्स आवश्यक आहे. सो बँक मॅनेजर सेड यू नीड टू फिल द फॉर्म अँड सबमिट दिस सेम ॲट काउंटर 5. तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि तो फॉर्म तुम्हाला काउंटर नंबर 5वर सबमिट करावा लागेल. देन कस्टमर सेड व्हॉट ऑल ID प्रूफ्स डू आय नीड टू सबमिट. म्हणजे मला कोणकोणत्या ID प्रूफ सबमिट कराव्या लागेल. सो बँक मॅनेजर सेड यू नीड टू सबमिट 1 हार्ड कॉपी इच ऑफ युअर ॲड्रेस प्रूफ, युअर इलेक्ट्रिसिटी बिल अँड युअर आधार कार्ड. तर तुम्हाला तुमचे म्हणजे ॲड्रेस प्रूफ, घराचा पत्त्याचं प्रूफ, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल, वीज बिल आणि तुमच्या आधार कार्डचे प्रत्येकी एक हार्ड कॉपी म्हणजे झेरॉक्स सबमिट करावं लागणार. कस्टमर सेड बट द इलेक्ट्रिसिटी बिल इज जनरेटेड ऑन माय फादर्स नेम. पण इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे घराचं वीज बिल हे माझ्या वडिलांच्या नावावर आहे. सो बँक मॅनेजर सेड इन दॅट केस यू कॅन सबमिट युअर लायसन्स अँड युअर प्रिव्हियस बँक डिटेल्स. तर त्या परिस्थितीत तुम्ही तुमचे जे लायसन्स आहे ते सुद्धा सबमिट करू शकतात किंवा तुमच्या जी प्रिव्हियस बँक म्हणजे मागच्या बँकेचे सुद्धा तुम्ही ट्रान्झॅक्शन किंवा जे माहितीपत्रक आहे ते तुम्ही सबमिट करू शकतात. देन कस्टमर सेड विल माय प्रिव्हियस बँक ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट वर्क. तर मी माझ्या जी मागील बँक आहे त्याचं ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट दिलं तर चालेल का? सो बँक मॅनेजर सेड येस इट विल वर्क. हो, ते चालेल.
देन कस्टमर सेड अँड व्हेअर आय नीड टू सबमिट ऑल माय डिटेल्स, आणि ही सर्व माहिती मला कुठं सबमिट करायची आहे. सो बँक मॅनेजर सेड ॲट द सेम काउंटर, म्हणजे जे तुम्हाला 5 नंबर काउंटर सांगितलेलं आहे त्याच काउंटरवर तुम्हाला हे डिटेल्स सबमिट करावी लागणार. यू नीड टू अटॅच ऑल दिस डॉक्युमेंट्स विथ दी फॉर्म, जो तुम्ही फॉर्म भरणार त्यासोबत तुम्हाला हे जे डिटेल्स आहे, झेरॉक्स आहे, त्या अटॅच कराव्या लागणार. कस्टमर सेड हाऊ मच कॅश आय नीड टू डिपॉझिट ॲट द टाईम ऑफ ओपनिंग अँड अकाउंट. सो मी जेव्हा अकाउंट ओपन करेल त्यावेळेस मला किती कॅश डिपॉझिट करावी लागणार. सो बँक मॅनेजर सेड यू विल हॅव टू डिपॉझिट ॲट लिस्ट 500 INR ॲट द टाईम ऑफ अकाउंट ओपनिंग. तर तुम्हाला अकाउंट ओपनिंगच्या वेळेस ॲटलिस्ट 500 रुपये जमा करावे लागणार, म्हणजे डिपॉझिट तुम्हाला ॲटलिस्ट 500 रुपये करावे लागणार. देन कस्टमर सेड विल आय गेट द डेबिट कार्ड अँड द चेकबुक ऑन दी सेम डेट. जेव्हा मला ओपन होईल माझं बँक अकाउंट त्याच दिवशी मला डेबिट कार्ड आणि चेकबुक मिळेल का. सो बँक मॅनेजर सेड नो, इट विल टेक अ वीक अँड इट विल बी सेंड टू द ॲड्रेस मेन्शन इन दी फॉर्म. तर नाही, ते त्यासाठी तुम्हाला एक आठवडा लागेल आणि ते तुम्ही जो ॲड्रेस मेन्शन केलेला आहे त्या ॲड्रेसवर बाय पोस्ट येईल. कस्टमर सेड ओके सर, थँक्यू सो मच. तर कस्टमर सेड ओके सर, थँक्यू. तर बँक मॅनेजर सेड यू आर वेलकम. तर अशा प्रकारे तुम्हाला बँक मॅनेजरसोबत कन्व्हर्सेशन डिस्कस करायचं होतं. तर हे तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये. त्यानंतर आहे तुमचं इव्हॅल्युएशन. आस्क दी लर्नर्स टू डेव्हलप डिफरंट कन्व्हर्सेशन विथ डिफरंट प्रोफेशनल्स. सो हे तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायची गरज नाही. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ई कंटेंट QR कोड तोसुद्धा तुम्हाला दिलेला नाही. त्यानंतर लास्ट माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड. तर आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी काय घेतलं, मी काय शिकलं. हाऊ टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी इन कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषणात जी प्रॉपर व्होकॅब्युलरी ते यूज करायला शिकली. हाऊ टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन प्रॉपरली, जे कन्व्हर्सेशन प्रॉपरली कसं यूज करतात, स्टार्ट करतात ते शिकली. हाऊ टू फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन्स, सिम्पल आणि शॉर्ट क्वेश्चन्स बनवायला शिकली. त्यानंतर हाऊ टू कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ अ कन्व्हर्सेशन. सो कन्व्हर्सेशन करताना जो प्रॉपर सिक्वेन्स आहे ते सुद्धा तुम्ही आज शिकले. सो गाईज, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन हिट करा. थँक्यू.